हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आय होप तुम्ही हा चेहरा विसरले नसणार. खूप दिवसातून म्हणजे आता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की का गॅप पडलं वगैरे, मी त्याच्यामध्ये बोललेलो आहे. आणि खूप दिवसानंतर हा व्लॉग ॲक्च्युली चालू केला आहे. आणि म्हणजे तसं बघायला गेलं तर अजून पण इच्छा होत नव्हती की व्लॉग वगैरे सुरू करू, बट काय असतं ना, शो मस्ट गो ऑन. त्याच्या प्रकारात आता सुरुवात करायला पाहिजे म्हटलं. कारण मागच्या एका महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये आपण फक्त 4 व्लॉग टाकले होते आणि कुठल्याही प्रकारचा रेकॉर्ड केला नव्हता, व्हिडिओ केले नव्हते. बट आता म्हटलं मेची सुरुवात थोडी लेटच होणार आहे. हे व्लॉग जरी आजची तारीख आहे सपोज 29 एप्रिल, बट हे व्लॉग येता 7-8 एप्रिल वगैरे अशी सिरीज होईल सगळी. का ती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललोच होतो. आता सगळ्यात आधी तुम्हाला या व्हिडिओचं इंट्रोडक्शन पार्ट देतो की आम्ही चाललो ॲक्च्युली माझ्या होमटाऊनला जळगावला. आणि त्याच्यासाठी आता पुढे मी गप्पा करेलच का चाललो आहे वगैरे का नाही. बट सगळ्यात आधी आता बॅग पॅक करून ठेवायची आहे. इकडे सगळं सामान काढून ठेवलं आहे आणि ती बॅगमध्ये बसवायचं आहे. तो एक टास्क असणार आहे की दोघांचं सामान त्या एका बॅगमध्ये बसवायचं. असं एक चॅलेंज आहे छोटंसं, बट होऊन जाईल कारण खूप सामान नाही आहे माझं आणि तिचं पण मोजका सामान घेतलं आहे कारण एक छोट्या ट्रिपसाठी चाललो आहे. बट अजून एक प्लॅन आहे, तो पण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. जर वाटलं आम्हाला तिथं गेल्यानंतर तर तो प्लॅन पण एक्झिक्यूट करू. बट आता तरी इथून होमटाऊनची तयारीला सुरुवात करतो. थोडं दाबून वगैरे सामान भरलं आहे आणि फायनली बॅग पण झाली आहे. अक्षरशः तुम्ही बघू शकता चेन लागत नाही आहे, बट जबरदस्ती लावण्याचे प्रयत्न केले. थोडं सामान इकडे अर्जूच्या बॅगेमध्ये पण केलं आहे आणि ती एक लॅपटॉपची बॅग. अशा ह्या 3 छोट्या बॅग्स आहेत. आणि जर एका गोष्टीचं बोलायचं झालं तर बाहेर आहे टेम्परेचर, म्हणजे आता हे पुण्याचं टेम्परेचर दिसतंय तुम्हाला, हे अराऊंड 40-41 पुण्यामध्ये जाते आहे. आणि अक्षरशः इतका उकाडा होतो आहे ना की घरातसुद्धा राहिलं जात नाही आहे. म्हणजे फॅन खाली आम्ही तरी हे काच वगैरे बंद करून ठेवतो, बट तरी इतकं प्रचंड गरम होतं आहे ना की रात्रीसुद्धा म्हणजे झोप लागत नाही आहे. आता मी फक्त ही फ्रेम रेकॉर्ड करत होतो म्हणून फॅन बंद केला होता की आवाज नको यायला फॅनचा. बट तरी बघू शकतात माझ्या चेहऱ्यावरती किती घाम येतो आहे. मॅक्झिमम फक्त 1 मिनिट झाला असेल फॅन बंद करून. आणि याच्यापेक्षा एक इम्पॉर्टंटवाली गोष्ट बोलायची झाली म्हणजे आम्ही पुण्याच्या गरमीमधून रिलीफ घेण्यासाठी आम्ही जळगावच्या गरमीमध्ये जातो आहे. म्हणजे विचार करा की आमचं कसं चालतं. बट जाणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे तिकडे तर अजून 3-4 डिग्री प्लस होते. इकडे पुण्याला 40-41 जातं, तिकडे 44-45 ह्या लेवलपर्यंत पोहोचतं. आता 43पर्यंत जाते. कालच मी टेम्परेचर बघितलं होतं, 43पर्यंत जाते. बट 45 मेमध्ये तर टच करणार म्हणजे करणार. चांगली गोष्ट अशी केली होती की दुपारी येऊन म्हणजे 11-11:15च्या आसपास येऊन खाली येऊन मी गाडी इकडे सावलीमध्ये लावली होती. नॉर्मली माझी गाडी इथं बाहेरच आहे, जशा समोरच्या गाड्या दिसत आहेत ना तिथंच लाईनीमध्ये पार्क असते. बट म्हटलं आज जायचं आहे आणि भर उन्हामध्ये निघायचं आहे, तर पहिल्या 10 मिनिटात ती एनर्जी जायला नको. कारण AC थंड होता 41-42 टेम्परेचरमध्ये आणि ही सगळी मेटलवाली गाडी आहे. सो याच्यामुळे इतकी तापते ती प्रचंड, म्हणून म्हटलं की आधी तिला सावलीत लावू. आणि मग म्हणजे जायच्या आधीची सोय करून ठेवली होती. थोडंसं खूप दिवसांनी बसलं. पकडते का सीट ॲडजस्ट करतो. ऑल गुड. 1 प्लेट वडापाव सांगितला. ॲक्च्युली आकाशला थांबलो आहे म्हटलं आता पुढून कमीत कमी 200-250 किलोमीटर स्टॉप नाही आहे. इथून संगमनेर रूट असा झाला आहे ना आता की आधी रूट असायचा आमचा अहमदनगर, औरंगाबाद, त्याच्यानंतर जळगाव. बट आता जेव्हापासून समृद्धी महामार्गाचं काम झालं आहे तेव्हापासून रूट पडतो संगमनेर, पुणे टू संगमनेर. आणि संगमनेर बायपासवरून जेव्हा समृद्धी महामार्गाला लागतो आपण डायरेक्ट औरंगाबाद. त्याच्याने काय होतं ना 1-1.5 तासाचा ट्रॅव्हलही कमी झालं आहे आणि 40-50 किलोमीटरही कमी झालं आहे. असं एकंदरीत तो रूट आहे, म्हणून हा प्रिफर करतो. आणि या रूटला आल्यावर आकाशला बाय डिफॉल्टला मी थांबतो. तर आता वडापाव सांगितला आधी, नंतर चहा. ऊन कडक आहे, AC मध्ये बसलं काय वाटत नाही, बट बाहेर निघाल्यावर उन्हाच्या झोडा लागत आहेत. एवढं ऊन आहे बट चहा तरी घेतला. कडक चहा होता एकदम तरी. कारण काय होतं ना आता ड्राईव्ह करायची आहे 200-250 किलोमीटर आणि त्याच्यात समृद्धी महामार्ग. आणि घरातून पडलो होतं ना 3 वाजेला, त्याच्यामुळे 3 ते 4:30-4:45 जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत झोप येते. आणि थोडं ऊन कमी झालं ना मग तुम्हाला काय वाटत नाही गाडी चालवायला, मग तुम्ही सुसाट चालवतात. बट आणि यावेळेस गाडीबद्दल एक गोष्ट बोलायची राहिली आहे, म्हणजे एकदम क्लीन केली होती तिला, अशी चमकते. आतून पण डॅशबोर्डला एकदम पॉलिश वगैरे, कारण आतून पण क्लीन केली आहे. सो गाडी चालवायला थोडीशी मजा जास्त येते. आणि येते म्हणजे अजून येईल, कारण जेव्हा आम्ही समृद्धीला लागू. बट सांभाळून थोडेसे टायर माझे जुने, त्याच्यामुळे मला स्पीड मेंटेन ठेवायला लागेल. जो 120चा स्पीड दिला आहे त्याला न गाठता 100-80 म्हणजे 90-100 असे मेंटेन करून गाडी चालवायला लागणार आहे. आणि आता गाडी रिव्हर्स करू आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट समृद्धी महामार्गला. तोपर्यंत गाडी आता कव्हर करतो पटापट.
जस्ट आता समृद्धी महामार्गाला लागलेलो आहे. बट बघण्यासारखी गोष्ट अशी आहे ना, घरातून आम्ही निघालो होतो 3 वाजेला, 3:07 म्हणजे आता टोटल 4 तास 10 मिनिटं झाले आणि त्यात मध्ये फक्त आम्ही 173 किलोमीटर कव्हर केलंय. फक्त म्हणजे की खूप स्लो चाललोय आतापर्यंत. आम्ही छत्रपती संभाजीनगर पर्यंत पोहोचायला हवं होतं, बट थोड्या गप्पा करता करता त्याच्यानंतर एक तो वडापाववाला ब्रेक झाला, त्याच्यानंतर फ्युएल ब्रेक झाला, त्याच्यानंतर मेन फास्टॅगचा प्रॉब्लेम आला की माझ्या गाडीचे 2 फास्टॅग ऍक्टिव्हेट होते आणि 1 एप्रिल पासून रूल चेंज झालाय की जर एका गाडीवर 2 फास्टॅग ऍड असतील तर ते बंद पडले. त्याच्यामुळे नवीन फास्टॅग ओपन केला, त्याच्यानंतर त्याचा पेमेंटचा इश्यू झाला, तिथं 20-25 मिनिटं झाले. म्हणजे असं एकंदरीत जर 3 ब्रेकचं कॅल्क्युलेशन केलं तर 1-1.25 तास माझा तिथं वेस्ट झाला, त्याच्यामुळे इथं लेट झालंय. बट काही नाही, आता समृद्धी महामार्ग आहे. जो स्पीड आता मी 100 करणार होतो तो मला 120ला मेंटेन ठेवायला लागेल, कारण 120ची इथं लिमिट आहे आणि संध्याकाळ झालेली आहे. टेम्परेचर तुम्ही बघू शकता एकदम कमी आहे. आता टायरला पण एवढा प्रॉब्लेम नाही आहे, कारण जेव्हा उन्हामध्ये टायर जेव्हा रन करतं त्याच्यानंतर ते गरम होतं. सो बेटर आहे की आता मी स्पीड मेंटेन ठेवू शकतो आणि हा जो टाइम वेस्ट झालेला आहे माझा तो मी इथं कव्हर करू शकतो. याच या रस्त्याचा फायदा एक आहे आणि त्याचा आस्वाद आपण आता घेऊया. साडेदहा वाजल्याने आम्ही जेवायला थांबलोय आणि इकडे एक भाजी मागवली आणि सोबतीला ठेचा. ॲक्च्युली चपाती अर्जुने पार्सल केली होती, भाजी पण आहे बट आता थंड झाली त्याच्यामुळे ही पनीरची भाजी मागवली. आणि अजून आमचा प्रवास टोटल बाकी आहे अजून 140 किलोमीटरचा. सो आता याच्यावरती ताव मारू म्हणजे पुढच्या प्रवासाला एनर्जी भेटेल आपल्याला. आज दुपारी भेंडीची भाजी तिखट झाली, ती तो तोंडातून आवाज काढत होती, अक्षरशः दही खाल्ली शेवटी. आणि आज इथं ठेचा नुसता खाते. किती खाणार? 3rd अटेम्प्ट आहे तुझा, 3rd. ऐक मस्ती नको करू, आधीच तिखट आहे, अजून किती तिखट खाणार? ॲक्च्युली बडीशॉप खाल्ली, तिचा आनंद घेत होतो म्हणून म्हटलं कॅमेऱ्याची फ्रेम तर ऑन केली होती. आत्ता राहिला 140 किलोमीटरचा पॅच. जस्ट जेवण झालेलं आहे आणि आता गाडीमध्ये बसलो आहे. बट 140मध्ये जे 40 किलोमीटर आहे अजिंठा म्हणून तो पॅच जो आहे ना तो सिंगल रस्ता आहे आणि खराब आहे. त्याच्या आधी एक घाट लागेल, कन्नड नाही, हा कुठला तरी औरंगाबादचा सॉरी संभाजीनगरच्या आधी इथं कुठंतरी घाट लागतो ना, तो त्याचं कन्नड घाट का काहीतरी नाव आहे कदाचित, मला आयडिया नाही. कोणी संभाजीनगरचे असतील तर त्यांनी प्लीज सॉरी, माझ्याकडनं परत चूक होते. छत्रपती संभाजीनगर. सो त्यांनी कमेंट करून सांगा कुठला घाट आहे हा, म्हणजे जेणेकरून आम्हाला कळेल आणि अशा प्रकारात आता रिव्हर्स घेऊ आणि मार्गे लागू. आता इथून घर राहिलं आहे फक्त 50 किलोमीटर आणि तरी फ्यूल भरून घेतो कारण 50 किलोमीटरचा जो रस्ता आहे तुम्ही बघू शकता एकदम सुमसान आहे. आणि आता थोडंसं फ्यूल भरतो आहे 1100 रुपयाचं. पण आता वाजले 12:30. फायनली 500 किलोमीटर ट्रॅव्हल करून रात्रीचे वाजले 1:45 आणि आमचं स्वागत बघा कसं होतंय. म्हणजे अक्षरशः 4 कुत्रे जो मागे लागलेत, 1-1.5 किलोमीटर झाला आमच्या मागे. आणि मला काही नाही, रस्ता ॲक्च्युली काम चालू आहे ना तर पुढे रस्ता ब्लॉक होता, फक्त पुढे जाऊन युटर्न मारून वरच्या साईडला लागायचं आहे. थांबा बेट्यांनो, आलो मी, 2 मिनटं थांबा फक्त, पुढे जाऊन मला टर्न घ्यायचा आहे फक्त. आता आवाज नाही काढत आहे समोरून, हेच आहे बघा 4-5 कुत्रे. आता भुकतील लगेच, तर गाडी चालू की हे बघा झाली सुरू. पळाला तो एक पळाला, तो बघ काय घाबरला, तो डायरेक्ट खाली तिकडे घरात. आणि हां, एक गोष्ट सांगायची राहून गेली, ती म्हणजे आम्ही गावी मितांचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आलो होतो आणि हा त्याचा फर्स्ट बड्डे होता. मितांस म्हणजेच माझा पुतण्या आणि त्याचा फर्स्ट बड्डे असल्या कारणामुळेच आम्ही गावी आलो होतो. रे बस रे मस्करी केली समोर बा बस एवढी नको बस पप्पा.